मग मी आता पुस्तक शेअर करते. चला, पुस्तक दिसते. पुस्तक दिसते मी शेअर केलेलं. बघा, काल आपण टाइप्स ऑफ वेव्ह बघितले. आज ना हा वाला टॉपिक कॉमन आपल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आज आपण थोडंसं डिस्कस करूयात आणि त्याच्यावर एखाद दोन गणित सोडवूयात मुलांना. ठीक आहे. परत ट्रान्सवर्स वेव्स, लॉन्जिट्युडनल वेव्स काय असतात ते आपण काल बघितलेलं होतं. ठीक आहे. आणि मग हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असते ते पण तुम्हाला सांगितलेलं होतं मी. थांबा, तर मला ना मुलांनो, मला प्लीज ना डिसअपॉइंट नका करू. कालचे क्लासमध्ये होते. प्रथमेश उत्तर चुकलं तरी चालेल बेटा, पण उत्तर सांग. लॉन्जिट्युडनल वेव्ह काय असते आणि ट्रान्सवर्स वेव्ह काय असते? एकदम आपण क्लास संपता मी हा टॉपिक शिकवलेला. सांग मला. प्रथमेश, सगळ्यांनी जरा 1 मिनिट कॅमेरा ऑन करा. फक्त सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. ओ, सुप्रिया, प्रथमेश. अच्छा. सुप्रिया गावित नावाने 2-4 ज्या मुली दिसतात आहेत, मुलींनो अनम्यूट करून सांगा तुम्ही कुठून जॉईन झालाय. आम्ही हॉस्टेलच्या मुली, जैन हॉस्टेलच्या. ओके, ग्रेट. आम्ही 5 मुली आहे. 5 मुली जॉईन झालाय. लॅपटॉप वरून जॉईन झालाय की मोबाईल वरून? नाही, मोबाईलवर. लॅपटॉप वरती ईमेल आयडी, त्याच्यामुळे मोबाईलवर जॉईन झाला. बरं, ठीक आहे. मोबाईलवर बघा छोटं छोटं दिसेल सध्या, म्हणून तुम्ही काय करा, पुस्तक समोर ठेवा, मोबाईलला आडवा ठेवा. आवाज तर ऐकायला येतोय ना स्पष्ट? हो, येतोय. ओके, ठीक आहे. मध्ये आवाजाला कट होतोय. नेटवर्क बघा, किती नेटवर्क चांगलंय तिथे बसा हवं तर मग. कॅमेरा बंद ठेवा, मग आवाज कट नाही होणार. तुमचा कॅमेरा बंद ठेवा. ठीक आहे, चालेल. चला, तर मुलींनो, आपण हा साऊंड म्हणजे ध्वनी हा धडा 8वीला पण शिकलोय, 9वी मध्ये शिकलोय व्यवस्थित डिटेलमध्ये. त्यालाच आता आपण थोडस अजून डिटेलमध्ये 11वी मध्ये शिकतोय, कारण आता 11वीला गेलो म्हटल्यावर अजून डेप्थ मध्ये आपण त्याची माहिती घेणार ना. तर चला, आता मी तुम्हाला लास्ट टाइम जे झालेलं होतं ते क्विकली थोडस, कालच आपण हा धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे. तर काल काय झालं ते 5 मिनिटात फक्त मी रिव्हिजन करून देते. ते तुम्ही स्वतःहून मग पुस्तकामधून वाचा, आणि वाचल्यावरती काय डाऊट असेल तर ते तुम्ही मला पुढच्या आठवड्यात आपला क्लास असेल तेव्हा विचारा. ठीक आहे. इथे मराठी समजायला कोणाला प्रॉब्लेम तर नाही होत ना? कोणाला मराठी समजायला प्रॉब्लेम होत असेल तर प्लीज मला तसं सांगा. ठीक आहे. तसे सगळे मराठीच असतील, पण तरी पण चल बघा. आता इथे काय दिलेलं आहे, आपण काल काय काय बघितलं की वेव्स कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात. तर वेव्स म्हणजेच आपल्या लाटा, लहरी आपण ज्याला म्हणतो. पण आता ह्या फक्त पाण्याच्या लहरींबद्दल आपण नाही बोलत आहे, सगळ्याच प्रकारच्या तरंगांबद्दल. आता बघा, आपण मोबाईलवरून बोलतो, त्या पण वेव्स बाहेर निघतात ना. एका मोबाईल मधून निघतात, दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये जातात, मग आपण एकमेकांशी बोलू शकतो, मेसेजेस पाठवू शकतो. तर मग ह्या वेव्स आहेत. तर काल आपण बघितलं वेव्स जे आहेत त्या 3 प्रकारच्या असतात. ठीक आहे. तर त्या कोणत्या 3 प्रकारच्या वेव्स आहेत? पहिल्या आहेत मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स कोणत्या असतात?
ज्याला कुठलं तरी माध्यम पाहिजे ट्रॅव्हल करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे त्या सॉलिड्स किंवा लिक्विड्स किंवा गॅसेस मधूनच जाऊ शकतात. हे नसेल तर ते जाऊ नाही शकत. तर आपली जी साऊंड वेव्ह आहे ती मेकॅनिकल वेव्ह आहे, कारण साऊंडला जाण्यासाठी मीडियमची गरज असते. हे आपण काल बघितलं. सेकंड वाल्या ज्या वेव्ह असतात त्या असतात ईएम वेव्ह. ईएम वेव्ह म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि थर्ड वाल्या वेव्ह असतात त्या असतात मॅटर वेव्ह. तर ह्या वाल्या ज्या वेव्ह आहेत ते तुम्ही अजून मोठे झाल्यावर त्याच्याबद्दल शिकणार, कारण त्या क्वांटम मेकॅनिक्स मध्ये येतात. क्वांटम मेकॅनिक्स काय ते पण तुम्हाला पुढे जाऊन कळेल. पण हा जास्त अवघड लेवलचा सिलेबस आहे जो तुम्ही पुढे करसाल. तर आज आपण फक्त आणि फक्त साऊंड वेव्स बद्दल बोलणार आहे, कारण आपल्या धड्याचं नाव आहे साऊंड. तर टाइप्स ऑफ वेव्स आपण बघितलेल्या होत्या. परत वेव्स मध्ये पण वेव्ह जाताना वेव्ह एका जागेवरून दुसऱ्या जागी ती वेव्ह एक जागा सोडून दुसरीकडे जात असेल म्हणजे ती ट्रॅव्हल करते, पुढे पुढे जाते. आता पुढे जाणं बघा, जीवनामध्ये पुढे जाणं आपण म्हणजे काय म्हणतो, प्रोग्रेस करणं, की अरे त्याने चांगली प्रोग्रेस केली. म्हणून तसंच सेम वे आता फिजिक्स मध्ये वेव्ह जर पुढे जात असतील तर तशा प्रकारच्या वेव्हला म्हणतात प्रोग्रेसिव्ह वेव्स. कळतंय? आणि जसं की आता समजा मी ना असं दोन छोटस लाकडाचे तुकडे घेतले आणि त्याला जमिनीमध्ये रोवलं, असं जमिनीमध्ये असं, आणि इथे मध्ये काय बांधलं ना, दोघांच्या मध्ये एक रबर बँड बांधला किंवा एखादी तार बांधली. आता बघा त्या तारेला आपण खेचलं सोडून दिलं तर हे वर खाली असं व्हायब्रेट व्हायला चालू होईल, असं असं हालायला चालू होईल ती तार. मग ही वेव्ह एकाच जागी निर्माण झाली, एका जागेवरून दुसरीकडे नाही जाते. अशा प्रकारच्या वेव्ह ज्या असतात ज्या एकाच जागेला हलतात त्याला म्हणतो आपण स्टेशनरी वेव्ह. तर वेव्ह एका जागी थांबली की पुढे जाते. त्याच्यावरून पण मग दोन प्रकार आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. ही माध्यमातून जाऊ शकते की नाही त्याच्यावरून ह्या तीन प्रकारच्या वेव्ह आहेत. वेव्ह एका जागी थांबली आहे की पुढे पुढे जाते त्याच्यावरून हे दोन प्रकार आहेत. आणि अजून तिसऱ्या प्रकारच्या पण गोष्टीने बघा वर्गीकरण केलेलं आहे वेव्हचं, की वेव्ह एका जागेवरून दुसऱ्या जागी जाताना, जसं आपली साऊंड वेव्ह आहे, तर काय होतं, ज्या माध्यमातून ती वेव्ह चाललेली असते, ही बघा ही साऊंड वेव्ह माहितीये ना तुम्हाला, अशी जाताना काय होतं, हे हवेचे पार्टिकल एका जागी अशी व्हायब्रेट करतात, हलायला लागतात. तर मग हे काल मी एक्सप्लेन केलेलं होतं, कालची रेकॉर्डिंग बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर ह्या अशा ज्यावेळी जातात तर हे मागे पुढे एकाच जागेला व्हायब्रेट व्हायला लागतात, कंपन निर्माण होतं. आता बघा मी बोलते, तुम्ही पण काहीतरी बोला, बघा इथे कंपन होते, तर मागे पुढे कंपन होते. तर ह्यावेळी बघा वेव्ह जाते ह्या डिरेक्शनला, वेव्हचं डिरेक्शन आहे आपल्या एक्स ऍक्सिसचं, आणि पार्टिकल पण मागे पुढे एक्स ऍक्सिसच्याच डिरेक्शन मध्ये करतात. म्हणजे प्रॉपगेशन, डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन ऑफ वेव्ह म्हणजे वेव्हच्या जाण्याची दिशा, आणि पार्टिकलचे, हवेमधले जे पार्टिकल आहेत त्याची पण व्हायब्रेट होण्याची दिशा, दोन्ही दिशा सेम आहेत किंवा एक दुसऱ्याला काय आहेत, त्या पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे समांतर आहेत एकमेकांना. तर अशा प्रकारच्या वेव्हला आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्हलाच तुम्ही नाव दिलेलं होतं 9वी मध्ये मराठीमधून अनुतरंग, जर आठवत असेल तर. आणि दुसऱ्या प्रकारची वेव्ह काय असते, वेव्ह इकडे चालली आहे पण पार्टिकल जे आहेत ते वर खाली व्हायब्रेट होतात. जसं की आता हे तलाव आहे, इथे तुम्ही दगड फेकला आणि इथे एक बॉल होता, तर तो बॉल बघा तलावामध्ये पण दगड फेकल्यावर ज्या वेव्ह जनरेट झाल्या, वेव्ह निर्माण झाल्या, त्याने हा बॉल वर खाली व्हायला लागतो. अशी वेव्ह येते पण बॉल मात्र वर खाली होतोय. म्हणजे वेव्ह ह्या डिरेक्शनला चालली, आडव्या डिरेक्शनला चालली, आणि बॉल वर खाली होतोय. म्हणजे डायरेक्शन ऑफ द प्रॉपगेशन ऑफ द वेव्ह इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम. त्या मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत ते वर खाली करतात. मग हे अशा प्रकारची जी वेव्ह असते हिला आपण म्हणतो ट्रान्सवर्स वेव्ह. हे तुम्ही 9वीत ऑलरेडी शिकलाय. आणि ह्याला आपण म्हणतो अवतरंग. ठीक आहे. हा, मी आता स्क्रीन शेअर थांबवलीये. आता मी जे एक्सप्लेन केलं, काल जे शिकवले ते शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलं. कोणाकोणाला ते समजलं, हात वर करा.
कोणाकोणाला समजलं? हात वर करा. प्रथमेशला समजलं. ठीक आहे. राधिकाला समजलं? हा मॅम. व्हेरी गुड. अच्छा, आता सुप्रिया गावित नावाने ज्या मुलींच्या ग्रुपने जॉईन केले, गर्ल्स तुम्हाला समजलं? मोबाईलवर बघा तिथे हाताचं चिन्ह दिसते, तो हात दाबला ना की मग हात आपला वर होतो. तेच म्हटलं तुम्हाला, जर तुम्हाला समजले तर तो मोबाईल वाला हात वर करा, वर दाबा, बटन दाबा, मग मला समजेल की तुम्हाला समजलं. ठीक आहे, चल आता पुढच्या भागावर. हा बेटा बोल. समजलं नाही आम्हाला, आम्ही आज जॉईन झालो त्याच्यामुळे. अच्छा बेटा, हे ना आता मी जे एक्सप्लेन केलं की नाही, हे 9वी मध्ये शिकलाय तुम्ही ऑलरेडी. अनुतरंग काय असते, अवतरंग काय असते, तुम्ही इंग्लिश मधून शिकलाय? नाही, मराठीमध्ये. अरे मग ते मराठीतच मी सांगते, अनुतरंग अवतरंग हे मराठीत शब्द आहेत. एक काम करा तुम्ही मुलींनो, मी ना तुम्हाला मॅमला की नाही रेकॉर्डिंग टाकायला सांगते कालची. आजच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रेकॉर्डिंग ऑलरेडी आली असेल, जिथे लिंक आलेली कालची, तर ती रेकॉर्डिंग तुम्ही बघा. ठीक आहे? हा, मग कालची रेकॉर्डिंग बघितली ना, मग तुम्हाला समजेल. बरं ठीक आहे, चला आता आजचा भाग शिकवते मी. हा बेटा बोल. आम्ही जॉईन झालोय. तुम्ही पण आजच जॉईन झालाय? हो, तेच मी सांगते तुम्हाला. जॉईन होण्यासाठी लिंक कुठून मिळालेली? त्याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही रेकॉर्डिंगची लिंक आली असेल. कालचा क्लास रेकॉर्ड केलेली युट्यूबची लिंक आली असेल, तिथे लिहिलं पण असेल फिजिक्स सुलक्षणा मॅम, आणि कालची तारीख पण टाकली असेल, धड्याचं नाव टाकलं असेल साऊंड म्हणून. तर त्याच्यावर क्लिक केलं ना, तुम्हाला कालची रेकॉर्डिंग मिळून जाईल. ओके मॅम. चला पुढच्या भागावर आता जाऊयात आपण मुलांना. आता हा वाला जो भाग आहे ना, खूप महत्वाचा आहे, आणि ह्याच भागावरती आपण गणित पण सोडवणार आहोत मुलांना. तर एक एक गोष्ट आता समजून घ्या छानपैकी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड वेव्स, म्हणजे आपण साऊंड वेव्ह जाताना आपण तिची लक्षणं काय असतात ती समजून घेणार आहे. जसं बघा मुलांनो, 9वीला किंवा आता 11वीला पण मोशन धड्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं, आपण कुठल्या पण वस्तूचं ज्यावेळी मोशन ह्याचा अभ्यास करतो, म्हणजे समजा ती वस्तू इथून ते इथपर्यंत चालली आहे, तर इथून ते इथपर्यंत गेल्यावर, समजा ए पासून बी पर्यंत गेल्यावर तिने किती अंतर ट्रॅव्हल केलं, मग आपण काय मोजतो? डिस्टन्स मोजतो. ए पासून बी पर्यंत जायला तिला किती वेळ लागला, मग आपण टाइम मोजतो. मग आपल्याला अजून एक नवीन सूत्र मिळालेलं होतं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे? हे तर तुम्ही आता 11वी पण शिकलेला होता. सेम वे आता आपण वस्तू नाही चाललीये इथे एका जागेवरून दुसऱ्या जागी, इथे साऊंड चाललाय एका जागेवरून दुसऱ्या जागी. जसे की हा आता स्पीकर आहे. आता उदाहरणार्थ तुमच्याच मोबाईलचा स्पीकर, जिथून तुम्ही आता माझा क्लास ऐकताय, मोबाईल किंवा लॅपटॉपचा स्पीकर. तर हा लॅपटॉपचा मोबाईलचा स्पीकर आहे, आणि तुम्ही बरोबर त्याच्या समोर बसलाय. तर तिथून तो ट्रॅव्हल होत होत तुमच्यापर्यंत तो ध्वनी येतोय ना, मग तो ध्वनी येत असताना ध्वनीने किती अंतर कापलं, ध्वनी चालत चालत येतो आपल्याकडे, याचा अर्थ त्याला काहीतरी स्पीड पण आहे. मग तेच सगळं आज आपण स्टडी करणार आहे, की स्पीड काय असतं, वेव्हलेंथ काय असते, टाइम किती लागतोय त्याला, सगळं त्या गोष्टी एक एक करून डिस्कस करणार आहे, आणि त्याच्यावरची गणितं सोडवणार आहे. तर साऊंड काय आहे आपली? साऊंड काय आहे मुलांनो? वेव्ह आहे, बरोबर आहे? साऊंड वेव्ह आहे की नाहीये? हो मॅम. हा, तर मग साऊंड वेव्ह आहे ना. पण बघा, साऊंड वेव्ह अशी जाताना आपण हे 9वी मध्ये बघितलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल, असे हवेचे काय काय जे पार्टिकल्स आहेत ते आकृतीमध्ये खूप जवळ जवळ दाखवलेले, परत थोडे लांब लांब दाखवलेले असे, आणि परत एकदम जवळ 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 दाखवलेले होते. तर ह्याला आठवते काय नावं दिलेली आपण मराठीत, ह्याला काय नाव दिलेलं, किंवा इंग्लिशमध्ये कोणाला पण आठवते तर सांगा बरं, काय म्हणतो आपण त्याला? म्हणजे साऊंड हवेतून जाताना हवेचे जे कण आहेत ते असे हलतात. पार्टिकल.
येस, हवेचे पार्टिकल्स काही ठिकाणी गोळा होतात, जवळ येतात आणि काही ठिकाणी लांब जातात. मग एका ठिकाणी जवळ आले, परत लांब गेले, परत जवळ आले, परत लांब गेले. तर हवेच्या कणांना आपण पार्टिकल्स म्हणतो. पण हा जाताना हा जो पट्टा बनलाय, हे बघा इथे एकदम दाट, परत विरळ, परत दाट, परत विरळ आणि परत एकदम अशी दाट. तर हे जे पट्टे बनलेले ह्या पट्ट्यांना आपण नाव दिलेलं होतं 9वी मध्ये. आठवतंय? एकाला लिहिलेली होती इथे सी, इथे लिहिलेलं होतं आर, इथे लिहिले होतं सी, परत आर, परत सी. तर काय होतं ते? इंग्लिश मीडियम मध्ये जे होते किंवा सेमी इंग्लिश मध्ये होते, हे सी आणि आर वरनच त्या नावाची सुरुवात होते. आठवतंय का काय? ओम, तुला आठवते? नाही मॅम. हा, त्याला आठवण करून देते. जिथे पार्टिकल गोळा झालेत हवेचे. मॅडम हा सांग बेटा. कॉन्स्ट्रक्शन आणि तसं काहीतरी होतं का? हा 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 बेटा बोल आता तू. क्रस्ट अँड रफ. हा, क्रेस्ट अँड ट्रव. पण क्रेस्ट आणि ट्रव ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये असतात. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे ही अशी वाली वेव्ह. मॅम, हा बेटा. कॉम्प्रेशन म्हणतात. येस, व्हेरी गुड. हवाचे कण एका जागी गोळा झाले म्हणजे कॉम्प्रेस झाले इंग्लिशमध्ये. कॉम्प्रेस झालेली जागा, म्हणून ह्याला नाव दिलं सी फॉर कम्प्रेशन. आणि इथे काय नाव दिलं? विरळ झाले ना, एकमेकांपासून लांब लांब गेले. तर विरळ होण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की रेअर बनलं, ते दुर्मिळ बनलं आता ते. मग त्याला नाव दिलेलं होतं रेअरफॅक्शन. आणि मराठीमध्येच ह्याला काय आता नाव आठवतंय मुलांना? मराठीमध्ये काय नाव होतं याचं? विरळ होणं, विरळ वर्ण तरी नाव आठवते का? रेअरफॅक्शनला नाव दिलेलं होतं विरलन मराठीमध्ये. आणि कॉम्प्रेशनला नाव दिलेलं होतं संपीडन. आठवतंय? आठवतंय? तर साऊंड वेव्ह ज्यावेळी ट्रॅव्हल करते हवेमधून, त्यावेळी ती हवेचं जे माध्यम आहे त्याला अशा कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन मध्ये वाटूनच टाकते. म्हणजे काही कणांना कम्प्रेशन मध्ये टाकून देते, काही कणांना विरलन मध्ये, काहींना कम्प्रेशन परत विरलन, असं होऊन जातं. कम्प्रेशन रेअरफॅक्शन, कम्प्रेशन रेअरफॅक्शन. म्हणून बघा इथे लिहिले सी आर. आता मग आपण बघा इथे मुलांना, तुमच्या माझाच आवाज तुम्हाला मोबाईलच्या स्पीकर मधून येतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर हे जे अंतर आहे ना, ह्या अंतरामध्ये खूप साऱ्या ध्वनी तरंग आहेत. एक तरंग नाहीये फक्त. मग कुठून ते कुठपर्यंत आपण एक ध्वनी तरंग मोजायची? कोण सांगेल मला? एक ध्वनी तरंग आपण कुठून ते कुठपर्यंत मोजतो? मॅम, टॉप पासून सुरू करून जो पुढे टॉप येईल त्याला तिथपर्यंत. आम्हाला मग सी आणि आरच्या स्वरूपात सांग, कुठून चालू करून कुठे संपवायचं? मॅम, सीच्या स्टार्ट पासून आणि आरच्या एंड पर्यंत. येस, व्हेरी गुड. तर ही आपली कोणती आहे? लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. 2 प्रकारच्या वेव्ह आहेत ना, आपण बघितलं. ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये ज्या दिशेला वेव्ह चालले त्याच दिशेला पार्टिकल हालतात. आणि दुसरी वेव्ह जसं आपलं पाण्यावरची लहर असते ती कशी असते? अशी असते. लाईट, हीट ह्या पण काय आहेत? ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह आहेत. म्हणजे ज्या साईडला चालली वेव्ह त्या साईडला नाही पार्टिकल हालत, वर खाली हरतात. म्हणून बघा, वेव्ह चालली इकडे, ही वेव्ह इकडे चालली, पण पार्टिकल असा वर गेला, परत खाली आला, परत वर गेला, परत खाली आला. मग ही प्रकारची वेव्ह असते, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह असते. तर हिते कसं, जिथे पार्टिकल गोळा झाले इथे आपण काय म्हंटल? कम्प्रेशन. तसं हे असतं क्रेस्ट. आणि इथे रेअरफॅक्शन आहे, तर हे असतं ट्रव. ठीक आहे. तर मग आता इथे दोघी पण वेव्ह साठी आपण एक वेव्ह कुठून ते कुठपर्यंत मोजायची ते आता मी तुम्हाला सांगते. तर बघा, ही कम्प्रेशन पूर्ण आणि हे रेअरफॅक्शन इथून ते इथपर्यंत म्हणजे एक कम्प्रेशन आणि बरोबर त्याच्याच बाजूचं एक रेअरफॅक्शन, हे मिळून बनते एक वेव्ह. सेम वे इथे हे एक क्रेस्ट आणि एक ट्रव, म्हणजे एक क्रेस्ट आणि एक ट्रव, हे पण मिळून बनते इथे एक वेव्ह.
कळलं? कितीहून ते कुठपर्यंत किती वेव्हज आहेत, कसं मोजायचं कळलं? हो नाही बोला रे मुलांनो. हो मॅम. हा, मग आता मला सांगा, ही जी माझी पहिली वाली ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, आता ही जी मी आकृती काढली आहे ना, ह्या आकृतीमध्ये किती वेव्हज आहेत? समजा मी हे मुजवते. हा, ह्या आकृतीत किती वेव्हज आहेत आता सांगा मला. ह्या पहिल्या आकृतीत. एक. हा, नीट बघ. 1.5. येस, दीड वेव्ह आहे ना, ही पूर्ण अख्खी आणि ही अर्धी. तर ह्याच्यामध्ये 1.5, एक आणि अर्धीच वेव्ह आहे. सेम वे आता ओमला सोडून दुसरं कोणीतरी मला सांगा, ही जी आता खालची आकृती आहे ह्याच्यामध्ये किती वेव्हज आहेत? ह्याच्यामध्ये किती वेव्हज आहेत? 4 मॅम. 4 आहेत. आपण एका क्रेस्टला आणि एका म्हणजे एक कंप्रेशन आणि एक रेअरफॅक्शनला मिळून एक काउंट करतोय बेटा. 2.5. येस, 2.5. जसं हे पहिलं वालं क्रेस्ट, हे एक वेव्ह झाली, परत ही वाले क्रेस्ट आणि हे रेअर कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन ही दुसरी वेव्ह झाली, आणि इथे नुसता एकच सी आलाय, अजून त्याचं विरलन आलेलंच नाहीये. मग इथे झालं आपलं 2.5. कळलं वेव्हला कसं मोजायचं ते कळलं मुलांनो? वेव्हला कसं मोजायचं कळलं का? हो मॅम. हा, ठीक आहे, व्हेरी गुड. आता अजून एक लास्ट प्रश्न विचारते मी. बघा, हा, आता मी ही जी आकृती काढली आहे ना, समजा ह्या ज्या हिरव्या लाईन आहेत त्या सगळ्या कंप्रेशन आहेत. सी 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 सी, इथे हवा एकदम दाट आहे, आणि ही जी मधली जी जागा आहे ते रेरिफॅक्शन आहे. आता सांगा ह्याच्यामध्ये किती वेव्हज आहेत? 3.5. येस, 3.5 वेव्हज आहेत ह्याच्यात. 3.5. हा मॅम. येस, व्हेरी गुड. आता बघा, व्हेरी सिम्पल. आता वेव्ह कुठून ते कुठपर्यंत मोजायचं हे कळलं की नाही आपल्याला? आता सिम्पल सी गोष्ट आहे. आता आपण असं मानूयात की तुम्हाला सोपं पडण्यासाठी एक्सप्लेन करते मी. समजा हा एक रूम आहे, तुमचा नॉर्मल कॉलेजमधला किंवा शाळेमधला वर्ग आठवा, आणि तुम्ही सगळी मुलं की नाही अशी वर्गामध्ये बसलाय, ठीक आहे. आणि समजा हा इथे त्या वर्गाचा काय आहे, दरवाजा आहे. तर आता आपण काय करणार आहे ना, एका मुलाला एक वेव्ह मांडणार आहे, ठीक आहे. एक मुलगा म्हणजे एक वेव्ह, कळते तुम्हाला? एक मुलगा म्हणजे एक वेव्ह. तर इथे दरवाजा आहे, तसं आपण समजूया की इथे आपण स्पीकर ठेवलाय आणि त्या स्पीकर मधून आवाज निघतोय, आणि तो स्पीकर आपण ना एकदम साऊंड प्रूफ, जिथून आवाज ना बाहेर भिंतीतून खिडकीतून बिलकुल बाहेर नाही जात आहे. एक आपला दरवाजा आहे, त्या दरवाजा खोलल्यावरच समजा तिथून तो आवाज बाहेर येऊ शकतो, ठीक आहे. सेम इथे वेव्हज आहेत आणि इथे मुलं आहेत, दोन्ही सिच्युएशन सेम सेम आहेत. आता नीट ऐका, आधी ह्याचं एक्झाम्पल समजून घेऊया. समजा आता मी इथे उभी राहिली आणि मी हातामध्ये लावले मोबाईलचा स्टॉपवॉच घेतलाय. मी स्टॉपवॉचचा टायमर स्टार्ट जसं म्हटलं आणि मुलांना स्टार्ट म्हटल्यावर दरवाजा उघडून सगळ्यांना एक एक करून बाहेर यायला सांगितलं, ठीक आहे. आणि लगेचच मुलांना नीट ऐका, लगेचच समजा 10 सेकंड्स मध्ये मी स्टॉपवॉच थांबवली आणि मुलांना म्हटलं तुम्ही पण थांबा. तर 10 सेकंदामध्ये समजा 20 मुलं बाहेर आली. आता इथे 20 मुलं म्हणजेच वेव्हज आहेत. तर मला सांगा, एका मुलाला बाहेर यायला किती वेळ लागला? हाफ सेकंड.
हा हाफ सेकंड. येस, एका मुलाला अर्धा सेकंड लागला ना. अर्ध्या सेकंदामध्ये एक मुलगा बाहेर आला आणि 1 सेकंदात 2 मुलं बाहेर आले, त्याच्यामुळे 10 सेकंदात 20 मुलं बाहेर आले. कळलं? बरोबर आहे, सगळ्यांना पटतंय. एका मुलाला बाहेर यायला अर्धा. बरोबर ना रे बोलवानो? टाइम किती आहे? 10 सेकंड आणि टोटल मुलं किती आहेत? 20. आपण भागणार ना, मग 1.5 सेकंड लागला एका मुलाला बाहेर यायला. कळलं का? कळलं का? हा, मग ह्यालाच आपण म्हणतो टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे एका वेव्हला बाहेर यायला किती वेळ लागला. टाइम टेकन बाय अ वेव्ह. एका सिंगल वेव्हला किती वेळ लागला त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. वेव्ह, ऐका मुलांनो, वेव्ह जर जात असली तर तिला ह्या दरवाज्यातून एका वेव्हला यायला किती वेळ लागला त्याला आपण टाइम पिरियड म्हणणार. पण मगाशी जसं आपण बघितलं ना की वेव्ह तर एकाच जागेला वर खाली करते. उदाहरणार्थ झोका घेऊया. तुम्ही झोका दिला आणि नंतर लेफ्ट माघारी आला, परत राईट माघारी आला, असा झोका जातोय. म्हणजे झोका काय एका जागेवरून दुसऱ्या जागी नाही जाते ना, तिथल्या तिथेच हालतोय. मग अशा वेळी झोक्याचा पण टाइम पिरियड असतो. झोक्याचा टाइम पिरियड आपण कसा मोजणार माहितीये का? बघा, समजा हा मधला बिंदू ज्यावेळी झोका थांबलेला, ओ मानूयात त्याला. मग झोका दिल्यावर तो इकडे आला, ए वरती आला, परत माघारी गेला, परत बी वरती आला, परत माघारी गेला. म्हणजे त्याला एक पूर्ण राऊंड कंप्लीट करायला, ए वरून जाऊन माघारी येऊन परत बी वर जाऊन माघारी यायला, त्याला परत ओ ला यायला किती वेळ लागला त्याला टाइम पिरियड म्हणतात. कळतंय? कळतंय? एक राऊंड मारायला त्याला किती वेळ लागला त्याला पण टाइम पिरियड म्हणतात. आणि दिलेल्या बिंदूमधनं बाहेर यायला किती वेळ लागला त्याला पण टाइम पिरियड म्हणतात. आता चला मी बघूया तुम्हाला किती समजले. आता मी गणित विचारते, सेम टू सेम असं वालच गणित. आता समजा मुलांनी की नाही स्पीड वाढवली, आणि मी पण आता 10 सेकंडच्या ऐवजी जरा जास्त टायमिंग. आता मी काय केलं, 25 सेकंदापर्यंत मी स्टॉपवॉचला चालू ठेवलं आणि मी बघितलं 25 सेकंदामध्ये 75 मुलं बाहेर आली. 25 सेकंड्स मध्ये 75 मुलं बाहेर आली. सो व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ वन चाइल्ड? टेल मी. 3 minutes. 1/3. हा, बाकीच्या मुलींनी पण सांगा मला. सांगा. मुलांनो, 25 सेकंड मध्ये 75 मुलं बाहेर आली रे. एका मुलाला किती वेळ लागला? अच्छा, मुलांनी उत्तर दिले. आय एम वेटिंग फॉर गर्ल्स. गर्ल्स टेल मी. बॉईजनी सांगितलं उत्तर मला ऑलरेडी. मुलींनो सांगा तुम्ही. बोला रे. 25 भागिले 75 किती आलं उत्तर मुलींनो? 3 ma'am. अरे 25 भागिले 75. 3 मॅम. 25 भागिले 75 3 कसं येणार? उलट कॅल्क्युलेशन नका करू. टाइम विचारलाय तर टाइम अंशामध्ये येणार ना. टाइम विल कम इन द न्यूमरेटर. 25 सेकंड्स में 75 बच्चे बाहर आ रहे हैं, तो 25 सेकंड्स टाइम वर येणार ना. तर 25 1 जा 25 अपॉन 25 3 जा 25 3 75. तर एका मुलाला बाहेर यायला किती वेळ लागला? 103 सेकंड्स. 3 seconds. 1 मॅम अपॉन 0.3. मॅम 0.3. 1 अपॉन 3. हा, 1 अपॉन 3 ला पॉइंट मध्ये काढल्यावरती 0.3333 येणार. बरोबर. कळलं इथे टाइम पिरियड काय असतो? आता टाइम पिरियड झाल्यानंतर दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे फ्रिक्वेन्सी.
आता फ्रिक्वेन्सीला मराठीत म्हणतो आपण वारंवारिता. हा, टाइम पिरियडला म्हणतो तरंग काल. एका तरंगला बाहेर यायला किती काळ लागला, म्हणजेच तरंग काळ, म्हणजेच टाइम पिरियड. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. वारंवारता म्हणजे काय? आता मला समजा काढायचंय की एका सेकंदात, आता हे जे पहिलेवालंच उदाहरण मी घेतलं की 10 सेकंदामध्ये 20 मुलं बाहेर आले, 20 वेव्स बाहेर आलेल्या, तर एका सेकंदात किती बाहेर आले? 2. येस, एका सेकंदात 2 मुलं बाहेर आले, मग त्यालाच आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आता थांबा मी ह्याला इरेज करते. आता अजून एक क्वेश्चन. सपोज आता नीट ऐका मुलींनो, हा 30 सेकंड्स मध्ये समजा 150 वेव्स बाहेर आल्या. किती बाहेर आल्या? 30 सेकंड्स मध्ये 150 वेव्स बाहेर आल्या. तर आता मला तुम्ही ह्याचा टाइम पिरियड सांगा, म्हणजे एका वेव्हला किती वेळ लागला, आणि दुसरे ह्याची फ्रिक्वेन्सी सांगा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एका सेकंदात किती वेव्ह बाहेर आल्या. वेव्स इन 1 सेकंड. चला सांगा काय. फ्रिक्वेन्सी त्याची एका ओम सेकंद. 5. ओम ओम थांब. ओम आणि तुषार 2 मिनिटं फक्त थांबा, बाकीच्यांना पण आन्सर देऊ द्यात. तुम्ही कॅल्क्युलेट करून स्वतःकडे ठेवा आणि बाकीच्यांना पण आन्सर देऊ द्यात. कोणाकोणाला सांगायचे उत्तर हँड रेज करा. हा, राधिका बोल बेटा. 1.5. 1.5 काय येणार? 1/2. अरे 1/2, 1.5, पण काय आहे? टाइम पिरियड आहे की फ्रिक्वेन्सी आहे? Time. टाइम पिरियडला आपण काय केलेलं? टोटल टाइम किती लागलाय? Frequency आहे. 1/2 आहे frequency. अच्छा, 1/2 ही फ्रिक्वेन्सी आहे. हो. बरं, ठीक आहे. आणि टाइम पिरियड किती आला? 1/5. बरं, ठीक आहे. कॅल्क्युलेट करूया. तुषार, मी तुझं चॅटमध्ये आन्सर बघितलं बेटा. अच्छा, बघा मुलांनो, तुम्ही स्वतः चेक करा. आता टाइम पिरियड म्हणजे काय होतं? टोटल टाइम आपला 30 आहे, राईट, अपॉन वेव्स किती आहेत? 150 आहेत. तर हे 0 गेला, 3 एके 3, 3 15, म्हणजे एका वेव्हला 1/5 सेकंड्स लागले बाहेर यायला. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सीसाठी काय म्हटलेलं? एका सेकंदात किती बाहेर आल्या वेव्स? एका सेकंदात किती वेव्स बाहेर आल्या? तर सिंपल ह्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला सांगते. टाइम पिरियडला आपण टी म्हणतो ना, फ्रिक्वेन्सीसाठी बस उलट करायचं, 1/t करायचं. मग आन्सर आपलं 1 जसंच्या तसं. टीचं आन्सर आपलं काय आलंय? 1/5, राईट. मग तुम्हाला माहिती आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण डिनॉमिनेटर, छेदामध्ये पण छेद असेल तर तो वर जातो. मग आपला आन्सर काय बनणार? 1 × 5/1. म्हणून आन्सर काय आलं? 5. आणि फ्रिक्वेन्सीला आपण मोजतो हर्स्ट मध्ये. म्हणजे सिंपल आहे ना, एका वेव्हला 1/5 सेकंड्स लागले, पण मग एका सेकंदात 5 वेव्ह बाहेर आल्या. तेव्हा तर बघा ना, 30 सेकंड्स मध्ये 150 वेव्स, 150 वेव्स बाहेर आल्या. कळलं? आता कळलं हे मुलांना? Yes, आता ma'am. हा, अजून पण कोणाला जर थोडंसं समजलं नसेल तर ह्या क्लासची परत एकदा रेकॉर्डिंग थांबवून बघा मुलांना. ठीक आहे, कारण मी अजून जास्त वेळ नाही देऊ शकत ह्याला. आता पुढे टाइम पिरियड झालं, फ्रिक्वेन्सी झाली. आता बघा, मगाशी जे मी वेव्ह हे केलेल्या होत्या, थांबा अंडू करून मला मिळतंय का बघते. तर किती अंडू होईल आय डोंट नो. मला मगाची आकृती पाहिजे. नाही होते त्याच्यापेक्षा मागे अंडू होईना. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, मी परत एकदाच आकृती काढते. हा, आता बघा,
ह्या परत एकदा मी वेव्ह ड्रॉ केली आहे. तर मग हे काय आहे आपलं, हे डार्क वाले हे क्रेस्ट आहे, हे पण क्रेस्ट आहे, हे पण क्रेस्ट आहे, आणि मधले काय आहेत, सॉरी कंप्रेशन आहे, कंप्रेशन आहे, कंप्रेशन आहे, मधले काय रेअरफॅक्शन आहे. आता आपल्याला नेक्स्ट गोष्ट आहे ती म्हणजे वेव्ह लेंथ. वेव्हची लेंथ. मग एका वेव्हची लेंथ आपल्याला मोजायची आहे, बस. वेव्ह प्लस लेंथ. मग कुठून ते कुठपर्यंत मी पट्टी घेऊन मोजणार मुलांना, सांगा बरं. हे इथून चालू करणार आपण, हे पूर्ण क्रेस्ट आणि हे पूर्ण म्हणजे पूर्ण कंप्रेशन आणि पूर्ण रेअरफॅक्शन. इथून ते इथपर्यंत आपण पट्टी घेऊन मोजलं तर ती जी मिळणार आहे आपल्याला लांबी, लेंथ मिळणार आहे, तीच आहे आपली वेव्ह लेंथ. कळतंय तुम्हाला? कळतंय? हो. हा, बरं. आता मग मी ही जी आकृती आहे ना, समजा हे इथून ते हे एवढं अंतर, नीट बघा मुलांना, हे इथून ते हे एवढं अंतर सपोज 10 सेंटीमीटर आहे. पूर्ण आकृतीमध्ये जेवढ्या दोन वेव्ह दिसतात ते सगळ्यांची टोटल 10 सेंटीमीटर आहे. तर मला वेव्ह लेंथ सांगा आता किती आहे, म्हणजे एका वेव्हची लेंथ काढून सांगा मला किती आहे. कसं काढचाल? हाय सेमी. नाही, मला तुक्का नकोय. 5 सेंटीमीटर नाही येणार ह्याचा आन्सर. काय येणार ह्याचा अंतर? 5 सेंटीमीटर. नाही, सिंपल आहे रे. नाही मुलांना, आधी बघा पूर्ण लांबी किती आहे, लेंथ 10 आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये टोटल वेव्ह किती आहे ते मोजा ना. हे बघा, इथून ते इथपर्यंत एक वेव्ह झाली, परत इथून ते इथपर्यंत दुसरी वेव्ह झाली, आणि ही पण तर अर्धी वेव्ह आहे ना. तर सो 10/2.5 अडीच आहे ना. आता उत्तर किती येईल सांगा? 4. येस. तर वेव्हलेंथ आली 4 सेंटीमीटर. कसं काय? हे पॉइंट निघून इकडचा हे वरती 100 बनेल. मग हे 25 एके 25, 25 चौक 100. मग 4 सेंटीमीटर इज दी वेव्हलेंथ. कळलं वेव्हलेंथ काय असते? वेव्हची लेंथ म्हणजे वेव्हलेंथ. इझी. ठीक आहे, ठीक आहे मुलांनो. मॅम परत सांगता का तुम्ही एकदा? हे बघ, आपल्याला ना, हे बघ रेड वालं बघ माझं, आपली एक वेव्ह म्हणजे कुठून ते कुठपर्यंत आहे, हे एक क्रेस्ट, एक कंप्रेशन आणि एक रेअरफॅक्शन, म्हणजे ही एवढीच एक वेव्ह आहे, बरोबर आहे. मग आपल्याला फक्त ही एवढीच लांबी पाहिजे. पण मग आता ही सगळी टोटल लांबी 10 दिलेली आहे. मग त्या 10 मध्ये किती वेव्हज फिट झालेत? तर आपण काउंट केलं, एक कंप्रेशन, एक रेअरिफॅक्शन, एक कंप्रेशन, एक रेअरिफॅक्शन, आणि एक कंप्रेशन एक्स्ट्रा. म्हणजे 2 जोड्या झाल्या, एक कंप्रेशन एक रेअरिफॅक्शन मिळून, एक जोडी मिळून एक वेव्ह बनते ना. तर 2 जोड्या होऊन पण एक कंप्रेशन एक्स्ट्रा उरलं, म्हणजे आपल्याकडे टोटल वेव्ह किती आहेत इथे? 2.5. 2.5 म्हणजेच अडीच, ज्याला आपण असं लिहितो ना, 2.5 लिहितो. म्हणजे 10 सेंटीमीटर मध्ये अडीच वेव्ह फिट झाल्या. तर याचा अर्थ एक वेव्हला किती जागा लागली? 4 सेंटीमीटर. 10/2.5. कळलं आता? हो. ठीक आहे, चला मग कळलंय. तर आता अजून एक एक्झाम्पल. आता समजा ह्याच्यामध्ये मी अजून वेव्ह ऍड केली घ्या. ठीक आहे, आता ही मी वेव्ह ऍड केली आहे. पटकन आता कॅल्क्युलेट करून मला आन्सर द्यायचंय. हा, आता समजा ही पूर्ण, ह्या सगळ्या सगळ्या वेव्ह मिळून ना, हे इथून ते इथपर्यंत हे पूर्ण अंतर सपोज इट इज 25 सेंटीमीटर. आता मला वेव्हलेंथ किती आहे ते सांगा. वेव्हलेंथलाच मुलांना आपण लॅम्बडा चिन्हाने दाखवतो. म्हणजे हे लॅम्बडा किती आहे हे मला आता सांगा. अच्छा, आधी वेव्स किती आहेत काउंट करून सांगा आता ह्या आकृतीत. हे बघा, हे पण सी आहे, हे पण सी आहे, आणि इथे मध्ये परत आर आर आहेत. टोटल वेव्स किती आहेत आता? 4.5. येस, राईट. बघा ना, सी 3 आहेत, 5 आहेत, आणि आर 4 आहेत. म्हणजे 4 ची जोडी बनली, एक सी एक्स्ट्रा राहतोय, 4 आणि अर्ध राहते म्हणजे. तर टोटल वेव्स आहेत 4.5.
हा सांगा. आणि सगळ्यांची लांबी किती टोटल मिळून 25 आहे. मग किती आली वेव्हलेंथ, किती आली? वेव्हलेंथ किती आली मुलांना? अरे कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही एवढे कमी आहात का? 4.4 म्हणजेच 4.5. तर वेव्हलेंथ किती आली? टोटल लेंथ अपॉन 5.5. 4.5. तर हा पॉइंट निघून वरती आपण 0 ऍड करणार. मग हे बनणार 250/45. करा कॅल्क्युलेशन साठी. सांगा मग आता किती आलं उत्तर. आधी याला 5 ने भागा. 5 25 आणि उरलेला एक 0. 5 9 45. आता 50 ला तर 5.5. हा 5 9 45 येणार. 5.555 येत होत जाते मला वाटते है ना. 5.555555 ते, कारण प्रत्येक वेळी 5 उरणार आहे. परत 0 घेतला आपण पॉइंट टाकून तर. येस, सो 5.5 सेंटीमीटर इज अप्रॉक्सिमेटली करेक्ट आन्सर. येस, कळलं वेव्हलेंथ काय असते, कळलं. ठीक आहे. Yes. चला आता 1 मिनिट राहिलंय फक्त मुलांनो. आता ना एक लास्ट गोष्ट शिकवते, ती लक्षात घ्या. नीट बघा. आता इथून हा स्पीकर आहे. तर मोठी डायग्राम काढले कारण मला मोठी हे घ्यायचंय. आणि ही जी पहिल्या लाईनीमध्ये हे जे असे हवेचे कण होते, तुम्हाला माहितीये त्या स्पीकरच्या आवाजाने जसं ही साऊंड एनर्जी येणार, हा साऊंड एनर्जी ऍब्झॉर्ब करून हा राईटला जाईल, मग माघार येईल, मग लेफ्टला जाईल, मग माघार येईल. बरोबर आहे. हा एअर पार्टिकल हे सगळेच बरोबर आहे की नाही. एकाच जागेला ते स्वतःचे ते राईट लेफ्ट करणार आहेत. तर मग आता अँप्लिट्यूड काय असतं मुलांनो. अँप्लिट्यूड म्हणजे इथून ते इथपर्यंत ह्याला किती डिस्टन्स, म्हणजे स्वतःच्या मूळ जागेपासून तो किती लांब गेला, ह्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूड का मोजतोय आपण? कारण जेवढं जास्त अँप्लिट्यूड तेवढा जास्त मोठा आवाज ऐकायला येईल. तुम्ही स्वतः बघा, मोठ्याने बोला, तुमचा गळा जास्त व्हायब्रेट करेल. हळू बोला, गळा कमी व्हायब्रेट करेल. जेवढं जास्त व्हायब्रेशन तेवढं जास्त मोठी लाऊडनेस असेल, लाऊड साऊंड असेल. अँप्लिट्यूड जेवढं जास्त तेवढी जास्त लाऊडनेस. अँप्लिट्यूड काय असते, कळलं. Yes, ma'am. आता मला सांगा, नीट बघा ही डायग्राम मध्ये. समजा इथून ते इथपर्यंतच हे जे अंतर आहे, हे वाला अंतर जे इथून ते इथपर्यंत पूर्ण अंतर, सपोज दिस इज 50 सेंटीमीटर, देन व्हॉट इज द अँप्लिट्यूड? दोन्ही सेम अंतरावर येते. समजा हा पार्टिकल मध्ये हवेचा जो होता ओ पोझिशनला होता, ही ए पोझिशन आहे आणि ही बी पोझिशन आहे. तर ए बी मला दिलेला आहे 50 आणि ओए आणि ओबी सेम असतं नेहमी. जो जेवढा राईटला चाललाय तेवढाच तो लेफ्टला पण जात असतो. तर मला सांगा मग अँप्लिट्यूड किती आहे? 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर. येस, 25. 50च्या अर्ध असणार ना. बरोबर, व्हेरी गुड बेटा. हे टोटल मिळून 50 आहे आणि मग हे 50च्या अर्धच अँप्लिट्यूड आहे हे वालं. म्हणजे ओए मोजा किंवा ओबी मोजा, इकडचं मोजा किंवा इकडचं मोजा, मधल्या जागेपासून लेफ्टला मोजा किंवा राईटला मोजा, ते असतं आपलं अँप्लिट्यूड. सो विच इज 25 सेंटीमीटर. ठीक आहे. ठीक आहे. चला आता पटकन मी एक गणित देते, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. गणित हे की समजा, नीट ऐका मुलांना. एक आकृती देते तुम्हाला, थांबा पटकन. ठीक आहे. ही ती वेव्ह आहे, हे कंप्रेशन आहे, हे मधलं रेरिफॅक्शन आहेत आणि हे सगळे कंप्रेशन 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 आहेत. ठीक आहे. आता नीट आकृती बघा. सपोज हे अंतर आहे 25 सेंटीमीटर. ठीक आहे. हे अंतर 25 सेंटीमीटर आहे आणि टोटल टाइम, ह्या सगळ्या ज्या वेव्ह आहेत ना, ह्या सगळ्या टोटल वेव्हजला बाहेर जायला एका पॉइंट मधून, सपोज हा तो पॉइंट आहे, ह्याच्यामधून त्याला बाहेर जायला टोटल टाइम लागलेला आहे, से फॉर एक्झाम्पल 10 सेकंड्स. ठीक आहे.
तर आता तुम्हाला टाइम पिरियड म्हणजे कॅपिटल टी काढायचंय. ह्याचा टाइम पिरियड काढायचंय. सेकंड तुम्हाला लॅम्बडा फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सीला आपण एफ म्हणतो. फ्रिक्वेन्सीला एफ किंवा एन पण म्हणतात. फ्रिक्वेन्सी काढायची, टाइम पिरियड काढायचे, फ्रिक्वेन्सी काढायची, लॅम्बडा काढायचे म्हणजे वेव्हलेंथ काढायचे. ठीक आहे. आणि बस झालं. ह्या 3 गोष्टी काढायच्या. पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट कसं घेतात माहितीये ना मुलांनो? स्क्रीनशॉट कसं घेतात माहितीये? मुलींना माहितीये ज्या आज नवीन जॉईन झाले? हे गणित आहे होमवर्क, बस एवढं. ठीक आहे, चला व्हेरी गुड. चला तर आता आपला वेळ संपलाय. मी स्क्रीन थांबवू? झालं सगळ्यांचं स्क्रीनशॉट घेऊन? हो. ठीक आहे, ग्रेट. चला तर आय होप आजचा क्लास मुलांना तुम्हाला समजला, चांगला समजला. पहिलं हे गणित सोडवा. दुसरं बघा, पुस्तकामधून हे अँप्लिट्यूड फ्रिक्वेन्सी काय आहे ते वाचून त्याच्या डेफिनेशन्स बाय हार्ट करा. हा दुसरा होमवर्क आहे. ठीक आहे, पक्का होमवर्क करा. आता आपण डायरेक्ट पुढच्या आठवड्यात भेटू, तर तुमच्याकडे 3-4 दिवस आहे टाइम होमवर्क करायला.